ज्या विद्यार्थ्यांना BBA किंवा BCA साठी जर ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यांचा CETचा रिझल्ट कधी लागणार याबद्दलच्या संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता, जर तुम्ही साईटवर आले तर साईटवर BBA BCA बद्दल एक नोटिफिकेशन आलेली होती। विद्यार्थ्यांनी ती बघितली नसेल तर विद्यार्थी या व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकतात आणि रिझल्ट कधी लागणार या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि BBA BCAच्या ॲडमिशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघू शकता, यामध्ये BBA BCAची एक नोटिफिकेशन आली होती, आली होती 27 तारखेला। तर यामध्ये ऑब्जेक्शन रीॲड्रेसल बद्दल एक नोटिफिकेशन होती। तर बघू शकता यामध्ये तर टोटल यामध्ये 151 ऑब्जेक्शन घेतले गेलेले होते। ऑब्जेक्शन घेतले गेलेले म्हणजे जेव्हा आपण CET देतो, CET एक्झाम दिल्यानंतर काही क्वेश्चन विद्यार्थ्यांना असं वाटते की चुकलेले आहे, आन्सर की आल्यानंतर तेव्हा तुम्हाला आन्सर की ओपन करून देतात आणि तेव्हा तुम्हाला सांगण्यात येते की तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता जर तुम्हाला कोणता क्वेश्चन चुकलेला वाटत असेल तर त्यामध्ये तुम्हाला 3 दिवस देण्यात येत असतात। 3 दिवस देण्यात आल्यानंतर त्यामध्ये विद्यार्थी ऑब्जेक्शन घेतात। तर यामध्ये ऑब्जेक्शन घेतलेले आहे कॉम्प्युटर, इंग्लिश लँग्वेज, जनरल नॉलेज, रिझनिंग, अशा प्रकारे टोटल 151 ऑब्जेक्शन घेण्यात आलेले आहे। तर त्यामध्ये 36 ऑब्जेक्शन हे बरोबर ठरलेले आहे। तर 36 जेही क्वेश्चन म्हणजे यामधला जर जोही क्वेश्चन आहे यामध्ये जे नंबरिंगसुद्धा दिलेली आहे, क्वेश्चन ID सुद्धा दिलेला आहे, बघू शकता। या क्वेश्चन IDचा जोही क्वेश्चन विद्यार्थ्याला आलेला असेल त्यांना फुल मार्क्स देण्यात येतात। त्याला आपण बोनस मार्क म्हणतो, कारण CET कडून जे क्वेश्चन चुकलेले असतात त्यामध्ये तुम्हाला फुल मार्क्स देण्यात येत असतात आणि विद्यार्थ्यांना त्या मार्क्सचा भरपूर फायदा होतो, कारण की ते बोनस मार्क असतात। तुम्ही क्वेश्चनचे आन्सर दिलं असेल तर तुम्हाला त्याचेसुद्धा मार्क्स मिळणार आहे। 27 तारखेला तुमचे ऑब्जेक्शन ट्रॅकर आलेले आहे। तर इथून कमीत कमी 10 दिवसाच्या आतमध्ये तुमचा रिझल्ट लागणार। म्हणजे आपण अंदाज पकडू शकतो की 5 किंवा 7 तारखेपर्यंत तुमचा रिझल्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे तुमचे स्कोर कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे। स्कोर कार्ड आल्यानंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप राऊंड ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार। त्या संदर्भात संपूर्ण ज्या अपडेट असेल तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे आणि डॉक्युमेंट लिस्टची अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स जे आहे ते रेडी करून ठेवा, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही। तर उद्या मॉर्निंगला तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे त्याबद्दलची अपडेट देण्यात येणार। तर BBA BCA CET 2025 आणि ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।